चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांचा भाजपला बिनशर्त पाठिंबा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात दिलं पाठिंब्याचं पत्र। फडणवीस यांनी केला आमदार पाटील यांचा सत्कार। चंदगड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलाय। रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात त्यांनी पाठिंब्याचं पत्र सुपूर्द केलं। यावेळी फडणवीस यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आमदार पाटील यांचा सत्कार केला। चंदगड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी रविवारी भाजपला पाठिंबा देत आपली भूमिका स्पष्ट केली। मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंब्याचं पत्र सुपूर्द केल्यानंतर त्यांनी युतीच्या सरकारला पाठिंबा जाहीर केला। फडणवीस म्हणाले, शिवाजीराव पाटील यांनी बिनशर्त पाठिंबा देऊन महायुतीला अधिक बळ दिलंय। आम्ही त्यांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानतो। शिवाजीराव पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांचा तब्बल 24,000 मतांनी पराभव केला होता। त्यांच्या प्रचारात राज्यात देवाभाऊ चंदगडमध्ये शिवाभाऊ ही टॅगलाईन गाजली होती। गेल्या निवडणुकीत भाजप सेना युतीतून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती, मात्र तोडक्यात पराभव झाला होता। यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जागा गेल्यानं त्यांनी महायुतीच्या उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करत आपला प्रभाव दाखवला। निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी लगेच भाजपला पाठिंबा दिला असून त्यांच्या या भूमिकेमुळे चंदगड मतदारसंघात राजकीय समीकरणं पुन्हा एकदा भाजपकडे झुकली आहेत।